गुड मॉर्निंग ऑल ऑफ यू. मागच्या पिरियडला आपण एक कविता गायली होती संगणकाची, हो ना. आणि आता आपल्याला पाठ 23वा माझा अनुभव हा बघायचा आहे. बघा मी काढून ठेवलेला आहे. पेज नंबर आहे 28. आपण हा अनुभव बघणार आहोत. याच्या आधी आपण एक माझा अनुभव 1 शिकलो होतो, हो ना. त्यामध्ये काय बघितलं होतं तर एका मुलाची तब्येत खराब होते, त्याचे फ्रेंड्स त्याला भेटायला येतात आणि कशी काळजी घेतात, हा एक वेगळा अनुभव होता, हो ना. आता आपल्याला या पाठामध्ये आपल्या घरच्यांची काळजी कशी घ्यायची आहे. आपण बाहेरच्यांची काळजी तर घेतोच, पण घरच्यांची पण काळजी कशी घ्यायची आणि कशी घेतली पाहिजे. प्रत्येकाबद्दल आत्मीयता ही असली पाहिजे, हे या पाठातून आपल्याला शिकायचं आहे. तर माझा अनुभव 2, ठीक आहे. मी आता वाचणार आहे, माझ्या मागून तुम्हाला वाचायचं आहे, ठीक आहे. आणि वाचता हे सगळ्यांना आलं पाहिजे, ओके. बघा लक्ष द्या, बघा मी झूम केलेला आहे. हां बघा, शाळा सुटली. बघा, शाळा सुटली, मी घरी आलो. इकडे तिकडे पाहिले तर आई झोपलेली दिसली. आता बघा लक्ष द्या, जिथे जिथे मी तुम्हाला अंडरलाईन करायला सांगते तिथे तिथे पेन्सिल आपल्या हातातच ठेवायची आहे, बरं का. हां, तर तिथे अंडरलाईन करायची आहे. बघा, आई झोपलेली दिसली, आईच्या खाली अंडरलाईन करायचे. किती कॅरेक्टर्स आहे आपल्याला हे सुद्धा बघायचं आहे. आई झोपलेली, ठीक आहे. मग बघा, यावेळी ती अशी कधीच झोपत नाही. मी आईजवळ गेलो. आता हा मी कोण आहे बघायचं आपल्याला. मीच्या खाली पण अंडरलाईन करायचं आहे, ठीक आहे. लक्ष द्या. आई तुला बरं वाटत नाही का? असं कोण म्हणताय तर मी. म्हणजे कोण आहे हा चित्रात बघा, कोण दिसतोय? मुलगा. असे विचारत मी तिच्या शेजारी बसलो. आईच्या अंगाला हात लावून पाहिला. आईला खूप ताप आला होता. तिचे अंग तापाने फणफणत होते. म्हणजेच काय? फणफणणे म्हणजे खूप जास्त ताप, थंडी वाजून येणे म्हणजे फणफणणे. फणफणत होते. तिचे अंग काय होत होते? फणफणत होते. लक्ष द्या. बघा, बघा आता दुसऱ्या पॅरेग्राफमध्ये काय दिलेलं आहे बघा. मी लगेच थंड पाणी घेतले. थंडच्या खाली अंडरलाईन करा. स्वच्छ रुमाल घेतला. काय घेतला? स्वच्छ रुमाल घेतला. तो थंड पाण्यात बुडवला. बघा चित्रात दिसतंय पहिल्या वरती बघा. हां, तो थंड पाण्यात बुडवला. मी आईच्या कपाळावर रुमालाच्या घड्या ठेवू लागलो. कपाळ म्हणजे बघा, कपाळावरती अंडरलाईन करा. कपाळ म्हणजे फोरहेड. देखो हिंदी लोग जिनको कपाळ नहीं पता, कपाळ याने फोरहेड. हां, रुमालाच्या घड्या म्हणजे फोल्ड्स. काही वेळाने आईचा ताप थोडासा कमी झाला. मी डॉक्टरांकडे गेलो. कोण गेलो डॉक्टरांकडे? तर मुलगा. आता डॉक्टरांच्या खाली अंडरलाईन करा. बघा 3 कॅरेक्टर आले. पहिले आई, मी म्हणजे मुलगा आणि डॉक्टर. बघा लक्ष द्या. मी त्यांना घरी घेऊन आलो. कोणाला? डॉक्टरांना.
डॉक्टरांनी आईला तपासले. डॉक्टरांनी आईला तपासले. तपासलेच्या खाली अंडरलाईन करा. व्हेरी गुड. तपासले म्हणजे एक्झामिनिंग, म्हणजे त्यांना चेक केलं काय झालंय काय नाही झालंय. मग बघा काय आलं, औषधे लिहून दिली. औषधांच्या खाली अंडरलाईन करा. हां, व्हेरी गुड. औषधे लिहून दिली. औषधे म्हणजे मेडिसिन. आपण इंग्लिश शब्द बघणारच आहोत नंतर. पुढे बघा, मी आईला चहा करून दिला. मी आईला चहा करून दिला. बघा, थोड्या वेळाने आईला झोप लागली. थोड्या वेळाने आईला झोप लागली. मी घर आवरले. बघा, त्यांनी घरसुद्धा आवरलेलं आहे. आवरले म्हणजे काय, व्यवस्थित रचणे, म्हणजे टू क्लीन द हाऊस, म्हणजे क्लीन करणे, घर स्वच्छ करणे. बघा, घर स्वच्छ झाडून घेतले. स्वच्छ झाडून घेतले. झाडणे म्हणजे टू स्वीप. झाडून घेतले. आता शेवटचा पॅराग्राफ बघा. तेवढ्यात बाबा आले. बाबाच्या खाली अंडरलाईन करा. व्हेरी गुड. बघा, आता किती कॅरेक्टर्स झाले, आई, मुलगा, डॉक्टर आणि व्हेरी गुड बाबा. तेवढ्यात बाबा आले. त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली. त्यांनी डॉक्टरांनी दिलेली औषधे आणली. कोणी आणली औषधे, बाबांनी. कोणी आणली, बाबांनी. व्हेरी गुड. आईला दिली. आईला दिली. आता आईला थोडे बरे वाटू लागले. आता आईला थोडे बरे वाटू लागले. आई उठून बसली. आई उठून बसली. बाबा म्हणाले, तू उठू नकोस. तू उठू नकोस. आराम कर. आराम कर म्हणजे टेक रेस्ट. ओके. जेवणाचं मी बघतो. जेवणाचं मी बघतो. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. समाधानला अंडरलाईन करा. व्हेरी गुड. चेहरा तर माहिती आहे, फेस. समाधान म्हणजे काय, सॅटिस्फॅक्शन. समाधान म्हणजे सॅटिस्फॅक्शन, म्हणजे आता छान वाटतं आईला की बरं नाही आहे आपल्याला, पण बाबा काळजी घेतात आहे. कारण मुलाचं जेवण कसं, सगळ्यांचं जेवण कसं होईल, घर कसं राहील, है ना, ही काळजी आईला सुद्धा वाटत होती. पण जेव्हा बाबांनी म्हटलं की जेवणाचं मी बघतो, तेव्हा आईच्या चेहऱ्यावर समाधान दिसले. आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला. आईचा आनंदी चेहरा पाहून आम्हालाही आनंद झाला. बघा, लक्ष द्या, हे खूप महत्त्वाचं आहे. बघा, हा पाठ जेव्हा आपल्या आईला बरं नसतं तेव्हा घर पूर्ण डिस्टर्ब होतं, म्हणजे विस्कळीत होतं. म्हणजेच काय, आपल्याला मनासारखं जेवण मिळत नाही, घर अस्ताव्यस्त असतं. तर अशा वेळेला आपण काय केलं पाहिजे, हे या पाठाच्या माध्यमातून आपल्याला शिकायचं आहे. म्हणून काळजी घ्यायची आहे. आपल्या घरात एखादा व्यक्ती जर आजारी असेल, आता इथे आई आजारी दाखवलेली आहे. आई का दाखवलेली आहे बरं, कारण की आई घरातली मुख्य व्यक्ती असते. कारण आई घरातलं सगळं बघत असते, खाणं पिणं काळजी, है ना, सगळं आपलं ती करत असते. म्हणून आई खूप महत्त्वाची असते बेटा घरी. त्यामुळे तिची काळजी घेणं आपलं प्रथम कर्तव्य आहे. हा तो पाठ आहे. हा तुम्हाला वाचायचा आहे नीट व्यवस्थित आणि जमेस तोवर. हा तुम्हाला वहीत जर लिहायला जमला तर वहीत नक्की लिहायचा आहे, कारण तुम्ही लिहाल तर तुमची प्रॅक्टिस होणार आहे आणि अक्षरसुद्धा सुधारणार आहेत. आपण हा परत एकदा ऑनलाईनमध्ये घेणारच आहोत पाठ, पण आज तुम्ही हा पाठ पूर्णच्या पूर्ण वहीमध्ये व्यवस्थित सुंदर अक्षरात लिहून काढायचा आहे. थँक्यू. हॅव अ नाईस डे. गुड बाय ऑल ऑफ यू.